जेवणाच्या ताटावरच पती पत्नीचा वाद झाला। पत्नीनं पतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकली। पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या पतीचे हातपाय बांधले। मग पत्नीनं चाकूनं अंगावर धारधार वार केले, ज्यात तडफडून पतीचा मृत्यू झाला। हे सगळं केल्यानंतर पत्नीनं मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि म्हटलं, राक्षसाला मारून टाकलं। हे कुठल्या चित्रपटाचं कथानक नाहीये, नाही कुठल्या ग्रामीण भागात आणि सामान्य व्यक्तीसोबत घडलेलं कांड आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे घडलंय एका पोलीस अधिकाऱ्यासोबत, जे कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक होते। अंगाचा थरकाप उडवणारा हा घटनाक्रम एका पोलीस अधिकाऱ्यासोबत घडल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी पत्नी आणि मुलीला अटक केली आहे। पण असं काय कारण होतं ज्यामुळे या माजी पोलीस महासंचालक राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्यासोबत त्यांच्याच पत्नीनं हा अमानुषपणा केला? सगळ्यांनाच हादरवणाऱ्या या घटनेबाबत जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही हा व्हिडिओ पाहताय लोकमत.com वर। कर्नाटकचे माजी डीजीपी म्हणजे पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांच्या हत्येनं कर्नाटक राज्य हादरून गेले। कर्नाटक पोलिसांनी या हत्येप्रकरणी ओमप्रकाश यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती या दोघींना अटक केली आहे। पोलीस जेव्हा घरात गेले तेव्हा घरात जेवणाची ताटं होती। जेवणाच्या ताटावरच पती पत्नीमध्ये वाद झाला। वाद इतका विकोपाला गेला की पत्नी पल्लवी यांनी ओमप्रकाश यांच्यावर जीवघेणे वार केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी या हत्या प्रकरणात केलेले खुलासे धक्कादायक आहेत। माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश हे रविवारी बंगळुरू इथल्या त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले। पोलिसांना याबाबतची माहिती त्यांची पत्नी पल्लवी यांनीच दिली। पोलीस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा 68 वर्ष वयाचे ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते। त्यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूनं वार करून अनेक जखमा झाल्याचं पोलिसांना दिसून आलं। ओमप्रकाश यांच्या पत्नीच्या चौकशीत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार ओमप्रकाश आणि पत्नी पल्लवी यांच्या जेवणाच्या टेबलावरच वाद सुरू झाला। त्यामुळे जेवण करत असतानाच पत्नीनं त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। ओमप्रकाश यांच्या घरात अर्धवट जेवणाची ताटं पोलिसांना दिसली। ओमप्रकाश यांच्या प्लेटमध्ये 2 प्रकारचे मासे होते आणि त्यांचं अर्ध जेवण झालं होतं। त्याच दरम्यान त्यांची पत्नी पल्लवी सोबत त्यांचा वाद सुरू झाला। पल्लवी यांनी रागाच्या भरात ओमप्रकाश यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली। जेव्हा त्यांनी पळापळ सुरू केली तेव्हा त्यांनी त्यांचे हातपाय दोरीनं बांधले। त्यानंतर त्यांच्या अंगावर जिव्हारी वार केले। ओमप्रकाश यांच्यावर काचेच्या बाटलीनेही हल्ला करण्यात आलाय। घटनास्थळावरून पोलिसांना 2 चाकू आणि 1 तुटलेली बाटली सापडलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पल्लवी आणि मुलगी कृती दोघीही या हत्येत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे। या हल्ल्यानंतर दोघांनी ओमप्रकाश यांचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला असंही पोलिसांनी सांगितलंय। घटनास्थळी टेबलाजवळ जेवणाची प्लेट दिसून आली तर डायनिंग हॉलमध्ये ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले। ओमप्रकाश यांची हत्या केल्यानंतर पल्लवी आणि मुलगी कृती यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं। त्यानंतर पल्लवी यांनी पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली। जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कृतीनं बाहेर यायला नकार दिला आणि खोलीतच स्वतःला कोंडून घेतलं। पल्लवी यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि हत्येची कबुली दिली। मात्र कृती खोलीच्या बाहेर यायला तयार नव्हती। अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून कृतीला ताब्यात घेतलं आणि मोबाईलही जप्त केले। पोलीस चौकशी दरम्यान स्वतःच्या संरक्षणासाठी ओमप्रकाश यांची हत्या केल्याचं पल्लवी यांनी सांगितलंय। ओमप्रकाश यांचे पत्नीसोबत संपत्तीवरून वाद सुरू असल्याची माहितीही आता समोर आली आहे। कर्नाटकच्या दांडेली इथल्या जमिनीवरून हा वाद सुरू होता आणि ज्यामुळे पल्लवी यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसात तक्रार दिल्याची माहितीही समोर आली आहे। पण पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार ओमप्रकाश हे घरात बंदूक घेऊन फिरायचे। किरकोळ वादाच्या वेळी ते बंदूक दाखवून गोळी मारण्याची धमकी द्यायचे। काल जेव्हा या पती पत्नीमध्ये घटनेच्या वेळी ओमप्रकाश यांनी बंदुकीनं धमकावलं, त्यानंतर आपण त्यांच्यावर चाकूनं वार केले असं पल्लवी यांचं म्हणणं आहे। दरम्यान ओमप्रकाश यांनी अनेक वेळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या पत्नीकडून होणारा छळ मी सहन करू शकत नाही असं सांगितल्याची माहितीही समोर आली आहे। ओमप्रकाश यांना आपल्यासोबत काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आधीच जाणवल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। प्राथमिक तपासात ओमप्रकाश यांच्या छातीवर, पोटावर आणि हातावर चाकूनं वार करण्यात आल्याचं समोर आलंय। त्यांना सुमारे 8 ते 10 वेळा चाकूनं भोसकल्याचं समोर आलंय। पोटाच्या भागात खोल जखमा झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला, ज्यामुळे ओमप्रकाश यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। ओमप्रकाश यांच्या घराच्या डायनिंग हॉलची फरशी रक्तानं माखलेली होती। ओमप्रकाश यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 15 ते 20 मिनिटं स्वतःला वाचवण्याचा बराच प्रयत्न केल्याचंही पोलीस तपासातून समोर आलंय। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पल्लवी यांनी ओमप्रकाश यांच्यावर जिव्हारी वार केल्यानंतर एका मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला। त्यावर राक्षसाला मारून टाकलं असं सांगितल्याची खळबळजनक माहितीही आता समोर आली आहे।
ओमप्रकाश हे 1981च्या बॅचचे IPS अधिकारी होते. मूळचे बिहारच्या चंपारणचे ते रहिवासी होते. भूगर्भशास्त्र विषयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतलं होतं. ओमप्रकाश 2015 साली कर्नाटकचे पोलीस महासंचालक झाले, तर 2017 साली ओमप्रकाश पोलीस सेवेतून निवृत्त झाले. दरम्यान ओमप्रकाश यांच्या पत्नीनं स्वतःच्या बचावासाठी चाकू हातात घेतल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळं हा अपघातानं झालेला मृत्यू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता पोलीस या घटनेचा तपास करतायत. त्यामुळे नेमकं काय घडलं, का घडलं या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात समोर येतील. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.